बेबी फोटोशूटसाठी आयडिया शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. थंबनेलमध्ये बघितलंच असेल, मस्त असं होळीचं डेकोरेशन केलेलं आहे बेबीचे फोटोशूट करण्यासाठी. सिंपल आहे, इजी आहे आणि पटकन बेबी फोटोशूट होतो बघा. जास्त मेहनतसुद्धा करण्याची गरज नाही. सगळ्यात अगोदर काय करायचं, असे कांड्याचे बलून असतील तर कांड्याचे बलून मस्त पायपाखाली लावायचे आणि भरून घ्यायचे. तुमच्याकडे हे सुद्धा नसतील तर मग आपले साधे बलून आणायचे, ते बलून पाण्याने भरायचे. पण तो एक एक करून भरायला बराच वेळ लागतो, म्हणून मी असे काड्यावाले बलून आणले आणि मस्त फुगून घेतले. आता हे सुद्धा नसतील तर त्याला सुद्धा मी दुसरी आयडिया सांगणार आहे, पण व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. मस्त डेकोरेशन आहे, सोपं आहे, सिंपल आहे आणि बेबीचे होळीसाठी जर तुम्ही डेकोरेशन शोधत असाल तर यापेक्षा बेस्ट तुम्हाला कुठलंच डेकोरेशन वाटणार नाही, याची मी 100% गॅरंटी देते. खूप मस्त असा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. तर आता बलून फुगून घेतलेले आहेत. आता याला पर्याय काय वापरायचा ते सुद्धा मी तुम्हाला नक्की शेवटी सांगणार आहे. तर मस्त असे बेबीने फोटो काढू दिलते बरं का. पण लहान मुलं असले ते खेळती झाली की मग ते खूप धिंगाणा घालतात. आता कसा धिंगाणा घातला ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटी बघालच. पण तिचे फोटोशूट करून झालते, त्यानंतर तिने मस्त विचकाविचकी केलती. तोपर्यंत काही केलं नव्हतं, पण तिने होळी खेळली, खूप मनाला बरं वाटलं. तर चला, सगळ्यात अगोदर व्हाईट कलरचं बेडशीट निवडायचं. त्या बेडशीटवर एखादा पेपर किंवा मग असा दुसरा कपडा टाकायचा बरं का. कारण आपल्याला आता होळी डेकोरेशन म्हटलं की मग आपल्याला भरपूर असे कलर दिसले पाहिजे. मग त्या पेपरवर असो किंवा कपड्यावर असो असे लहान मुलांचे छान हात उमटून घ्यायचे, मस्त दिसतात बघा. आता याशिवाय या डेकोरेशनला छान लुक येत नाही. त्यानंतर तुमच्याकडे जेवढे कलर असतील, आता कलरसुद्धा नसेल तर त्यालासुद्धा ऑप्शनल आहे. आपल्याकडे रांगोळी प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. रांगोळी घ्यायच्या, व्हाईट कलरच्या वाट्या किंवा प्लेटी निवडायच्या आणि त्यामध्ये मस्त अशा ठेवून द्यायच्या. आता माझ्याकडे हे डबे ऑलरेडी होते कलरचे, ते ठेवून घेतले. त्यामध्ये कोणता कलर आहे त्याचे झाकण तिथे दिलेले होते, म्हणून मी झाकणसुद्धा ठेवले. त्यानंतर जे बलून फुगून घेतले होते त्याचा असा 6 काढला. आता तुमच्याकडे बलून नसेल तर तुम्ही फ्रूट घ्या या ठिकाणी किंवा कडधान्य घ्या, ड्रायफ्रूट्स घ्या आणि त्याने तुमच्या बेबीचा जो मंथली बेबी फोटोशूट आहे त्या मंथचा हे काढून घ्या. आता हे 1 ते 11 महिन्यापर्यंत आपण डेकोरेशन करतो, तर 1 ते 11 महिन्यापर्यंत सुद्धा हे डेकोरेशन चालतं बरं का. 1 महिन्याचा असो, 5 महिन्याचा असो, 6 महिन्याचा असो. फक्त जे बेबी खेळते आहेत त्या बेबींसाठी पटकन असे फोटो काढावे लागतात. आता माझी बेबी 6 महिन्याची झाली, ती सुद्धा खेळती झाली. तिनं बघितल्यानंतर तर तिला काय घ्यावं असं सुचत नव्हतं. तिला असं वाटत होतं मी सगळं ओढून घ्यावं. तर असे पटपट फोटो काढायचे किंवा मग त्या बेबीला गुंतण्यासाठी काहीतरी हातामध्ये द्यायचं. आता हे जे साधे बलून असतात बघा, बिना काढायचे, त्याने असं होली नाव काढून घ्यायचं. आता हे नसेल तुमच्याकडे तर काय करायचं, रांगोळीने वेगवेगळ्या काढून घेतलं ते सुद्धा सुंदर दिसतं. पण व्हाईट कलरचाच कपडा निवडायचा बरं का होळी डेकोरेशनसाठी. ब्लॅकसुद्धा घेऊ नका. व्हाईटवर एवढं मस्त लुक आलताना. हे बघा, मस्त पिचकाऱ्या ठेवून घ्यायच्या, तुमच्याकडे ज्या असतील त्या पिचकाऱ्या ठेवायच्या. कलर ठेवायचा वेगवेगळ्या प्रकारचा. त्यानंतर बलून्स असतील बलून ठेवून घ्या. मस्त असं होळी नाव काढून घेतलं होतं बलूनने आणि वेगवेगळ्या कलरचे बलून असल्यामुळे ते सुंदर दिसत आहे. तसंच मग तुम्ही बलून जर नसतील, रांगोळी असतील तर रांगोळीने वेगवेगळे कलर देऊन हे होळी नाव काढून घ्यायचं. किंवा मग पेपरवर तुम्ही ड्रॉइंग केली होली वेगवेगळ्या कलरची आणि तो पेपरसुद्धा ठेवला, तो सुद्धा सुंदर दिसतं. आता तुमच्याकडे जे नाही आहे त्यामध्ये तुम्हाला मी पर्याय सांगितलेले आहेत. तुमच्याकडे 1 असो पिचकारी, 2 असो पिचकाऱ्या ठेवा, त्यामध्ये कलरने ब्रश केलेली पेपर ठेवा किंवा मग असे बलून ठेवा, म्हणजे पिचकाऱ्यामधला कलर उडाला असं दिसतो. त्यानंतर माझ्याकडे एक स्प्रे होता बघा फोमवाला, तर तो सुद्धा ठेवलेला आहे. तर हा लिक्विड स्प्रे नाही आहे, जो स्नो स्प्रे असतो तो आहे, तो ठेवला. म्हटलं चला जेवढं आहे तेवढं ठेवून दिलं. आणि हे बघा, मस्त असं छान बलून फुगवलेले होते, बलूनसुद्धा ठेवले, थोडेसे पिचकाऱ्या ठेवल्या, वेगवेगळ्या कलरसुद्धा ठेवलेले आहेत. आणि मस्त असं सिंपल आणि झटपट डेकोरेशन झालं, जास्त वेळही लागला नाही. तर हे होळीचं गिफ्ट पॅक आहे. यामध्ये हर्बल कलर आहे, अजून एक कलर आहे आणि पाण्यामधले काही कलर आणि पेस्टी होत्या. तर ते गिफ्ट पॅकसुद्धा बेबीसाठी आणलेला होता तिच्या पप्पानी, तो सुद्धा मी ठेवून दिला.
आणि बघा पटकन असं सिंपल साधं झटपट डेकोरेशन झालं आहे आणि लुक तर बघत आहात तुम्ही एवढा मस्त आलेला आहे आणि अगदी छान दिसत आहे. तुम्हाला सुद्धा हे लुक आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, कारण त्यांच्याकडे जर लहान मुलं असतील तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण कंटाळा करू नका, कारण त्यांनासुद्धा ही आयडियाज आवडायला हवी आहे. मला तर खूप आवडली माझी आयडिया आणि खूप छान लूक दिसत होता. आत्ता वेळ झालती, तिच्या उठण्याची वेळ बघत होते, ती झोपेतून उठली की मग तिला मस्त असा छान ड्रेस घातला. आता मेकअप काही नाही, लहान मुलांना एक काळा गंध लावून दिला, पावडर लावलं थोडंसं की लहान मुलं क्यूट दिसतात. आता ते कसेही असो, काळे असो गोरे असो, प्रत्येक आईला आपलं बाळ छान दिसतं. मी कुणाच्या बाळाला नाव ठेवत नाही आणि माझ्या बाळाला तर मी कधीच ठेवत नाही. कसंही असलं आपल्या आईचं बाळ तर आईला छानच वाटतं. एक मेकअप न करता तिला मस्त काळा गंध लावला आणि छान व्हाईट कलरचा एखादा ड्रेस असेल तर घाला तुमच्याकडे, नाहीतर इतर कुठलाही घाला कलरफुल. होळीला कुठलाही ड्रेस छान दिसतो तसंही. मग मी घातला आणि तिला ठेवलं. आता तिने आजूबाजूचं सध्या काही पाहिलं नव्हतं. जेव्हा तिनं बघितलं तेव्हा तिनं मात्र खूप छान होळी खेळली बरं का. आता तुम्ही शेवटी बघालच की तिनं कशी होळी खेळली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. तर आता सध्या तिच्या हातात होतं, ती गुंतली होती आणि मी तोपर्यंत पटपट असे फोटो काढले होते, कारण मला वाटलं एवढी मेहनत केली आपण, एवढं छान डेकोरेशन केलं आणि फोटो जर नाही काढले तिचे तर मग काय उपयोग. त्यामुळे मी पटपट असे फोटो काढले. आता तिने पालती झाली, म्हणजे ती पलट्या मारत होती. आता तिला सगळं दिसायला लागलं की तिने लागली होळी खेळायला सुरुवात केली. म्हणजे तिने एवढा राडा घातला की या सामानामधलं तिने काहीच ठेवलं नव्हतं बरं का. सगळा विचका केलता. पण मी पटकन फोटो काढले. तिला नंतर कलरसुद्धा लावला, कारण कलर लावल्याशिवाय या डेकोरेशनमधल्या बाळाला लूक येत नाही. तुम्हीसुद्धा बघाल की खरंच कलर लावल्यानंतरच त्या बाळाला लूक आलता. तर बघा मस्त अशी तिला कलर लावले आणि तिने ओढाओढी करून सगळं सामान विचकून ठेवलं होतं. काहीसुद्धा डेकोरेशनमधलं ठेवलं नव्हतं. पण फोटो झालते त्यामुळे मला काही वाटलं नाही. आणि मग मला वाटलं ती होळीसाठी तर केलं, तर मग खेळली ना होळी तिने, म्हणून मनाला असं बरं वाटलं बरं का. तिने छान राडा घातला होता तर. आणि या अगोदर तिने असे फोटो काढताना कधीही असं ओढाओढी केले नव्हते, कारण ती लहान होती, तिला सरकता येत नव्हतं. पण आता तिला कळायला लागलं होतं, म्हणून ती सरकत तिला असं वाटत होतं मी काय घ्यावं काय नाही. नाही दिलं की ती रडत होती, ओढाओढी करत होती. पण आता कळायला लागले, आता हे 7 महिन्याचे असो मुलं, 8 महिन्याचे असो, 9 महिन्याचे असो, असंच करणार. त्यामुळे काय करायचं, काहीतरी हातात गुतल असं द्यायचं, पटकन फोटो काढायचे छान छान असे आणि मग बेबी थोडंसं रमतात. आणि एकदा जर त्यांनी पाहिलं की ते अशीच ओढाओढी करतात तर तिनं मस्त असे क्यूट छान फोटो काढू दिले बरं का. थोडंसं ओढाओढी केली, नाही दिल्यामुळं ती रडलीसुद्धा, पण छान असं तिचं फोटोशूट झालं होतं. आता ही आयडिया तुम्हाला आवडली की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवीन तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर बेलवरती प्रेस करा. आता माझे ब्लॉग किंवा मग डेली रुटीन आणि असे काहीतरी नवीन व्हिडिओज येत असतात. जास्त करून मी रेसिपी शेअर करत असते, पण मंथली बेबी फोटोशूटला मला छान पहिल्या रिस्पॉन्स आला, म्हणून म्हटलं चला होळीचं डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर करावं. आता तुम्हाला आवडलं की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडून काय राहिलं, अजून काय पाहिजे होतं ते सुद्धा सांगा. मग अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत भेटूया. पण त्या अगोदर अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या लहान बाळासाठी सुद्धा एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.